नाही असं कंप्लीट स्ट्रक्चर पाहिजे वरून. तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डेला आमची प्रोजेक्ट ठेवलेला आहे सिव्हिलवाल्यांचा. तर चला जाऊया, परफॉर्म करूया आणि तुम्ही पण या आमच्या सोबत. ये मेरा टावर है, दादानी टावर बनवला है. हम लोग सिर्फ फाइनल ईयर वाले 8 जनों का ग्रुप है हमारा. हमने 8 लोगों ने ऐसा टावर बनाया. बोल रहे कि ये टावर गलत कहाँ से जाए लाएंगे भगवान. ये देखो चाहिए कैसे लगा आपको ये टावर? कमेंट करके बताइए गाइस कैसा लगा तो. तर चला जाऊया आपण प्रोजेक्ट बनवायला. तर मित्रांनो, आपली प्रॅक्टिस चालू झालेली आहे आणि आपण पोहोचलेलो आहोत. तर मित्रांनो, आपल्या प्रोजेक्टचं नाव आहे ऑटो लेवल. आणि ऑटो लेवल प्रोजेक्ट करताना आपल्याला कोणकोणते इन्स्ट्रुमेंट लागणार आहेत ते मी आता सांगत आहे. अगोदर लेवलिंग स्टाफ लागणार आहे, ट्रायपॉड स्टँड लागणार आहे आणि ऑटो लेवलची मशीन लागणार आहे. तर सर आता देणारच आणि दाखवणार पण. तर मित्रांनो, आपली डंपी लेवल प्रोजेक्ट आहे. तर C1 आणि C4 बॅच जाऊया आणि तुम्हाला दाखवतो. आज पूर्ण डिटेल देणार की डंपी लेवल कसं होते, काय करावं लागते आणि रीडिंग कशी घेतात, कॅल्क्युलेशन कसं करतात, हे सर्व तुम्हाला दाखवणार आहे. जोडून राहा. तर आपण तर गाइज, आपण सिव्हिल गार्डनमध्ये आलेलो आहोत आणि सर वगैरे ट्रायपॉड स्टँड फिक्स करून राहिले, लेवलिंग वगैरे करून राहिले आणि आपला इन्स्ट्रुमेंट सेट करून राहिले. तर बघू तर अशा प्रकारे आपला इन्स्ट्रुमेंट सेट झालेला आहे आणि आपण सर्वप्रथम बॅक साईड रीडिंग घेणार आहोत. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपली बॅक साईड रीडिंग झालेली आहे आणि सर्व मुलं मुली एक एक करून रीडिंग घेऊन राहिले. बॅक साईड रीडिंग झाल्यानंतर इंटरमिडिएट साईड रीडिंग घ्यायची आहे. तर जिथं आपण इन्स्ट्रुमेंट सेट केलं तिथून 20 मीटर लांब आपल्याला रीडिंग घ्यायची आहे. तिथं स्केल लावायची आहे. हो हो विचार. तर मित्रांनो, तर तुम्ही डिस्टन्स किती घेतल्या? आता इथून आम्ही त्याच्यानंतर काय करायचं? तर मित्रांनो बघू शकता, तिसरा पॉईंट आहे आमचा हा इंटरमिडिएट साईड आणि इथं आपला इन्स्ट्रुमेंट चेंज होणार. बघू शकता सर्व मुलं आलेले आहेत. तर जसा की आपण बघत आहोत, सेकंड इयरचे विद्यार्थी आपण अभियांत्रिकीचे धुरंधर आपण इथे ऑटो लेवलिंगचा प्रॅक्टिकल करून आलो. त्यामुळे आम्हाला सांगण्यात आलं की पूर्ण कॉलेजची रीडिंग घ्यावे. त्यामुळे आम्ही इथे करत आहोत प्रॅक्टिकल. ओके, एवढेच बोलून जय महाराज. तर मित्रांनो, आपला इन्स्ट्रुमेंट चेंज झालेला आहे आणि फर्स्ट पॉईंटवरून उचलून आपण सेकंड पॉईंटमध्ये आणलेला आहे आणि इथून पुन्हा एकदा बॅक रीडिंग घ्यावं लागेल.
1.31 आपण कर्मशाळेपर्यंत आलेलो आहोत आणि आणखी पुन्हा 10-20 पॉईंट आपल्याला मेजर करायचे आहेत. तर चला, आणखी किती वाजतात माहिती नाही. 5 पण वाजू शकतात, 6 पण वाजू शकतात. कुणाल, तुमचं काय मत आहे या प्रोजेक्टमध्ये? आम्ही आता थकलेलो आहोत सध्या. तुमचा हात आहे की पाय आहे या प्रोजेक्टमध्ये? कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? पण आहे, पाय पण आहे, हां. दोन्ही वाट लागलेली आहे सध्या. वाट लागलेली आहे, भूक पण लागलेली आहे. पण लागलेली आहे. आता घरी जायचा विचार आहे आणि चंद्रपूरची धूप तर माहितीच आहे तुम्हाला. हो. तर अशा प्रकारे कुणालने आपले मत तुमच्या समोर मांडलेले आहेत. अरे तू व्हिडिओ वाला तर आपले कपिल भाऊ रीडिंग पाहून राहिले. तर कपिल भाऊला काय दिसलं ते माहीत नाही, पण खूप बारकाईने पाहून राहिलेले आहेत. सर फायनली गाईज आपली अर्धी प्रॅक्टिकल झालेली आहे. खुशाल भाऊ, तुम्हाला कसं वाटतंय? आपला जवळपास अर्ध्या कॉलेजचं मेजरमेंट घेऊन झालेलं आहे क्या बात है सर, क्या बात है सर, क्या हां, आणि अर्धा बाकी आहे. आपल्याला कॉलेजच्या मेन गेटपर्यंत रिडिंग घ्यायची आहे. मेन गेट नाही का? तर मेन गेट किती लांब आहे आणखी? मेन गेट इथून 1.5 किलोमीटर नाही, 1 किलोमीटरच्या जवळपास असणार. हां. आणखी आम्हाला परिश्रम करायचा आहे. तर आपली इन्स्ट्रुमेंट आहे, तर आपण याने किती पॉईंट मेजर करू शकतो? 4च्या वरती नाही करू शकत हो आपण. का? आणि एक दुसरा आहे आपल्याकडे तिकडे, त्याच्यानं आपण 3 करू शकतो. म्हणजे बी ग्रुप. आतापर्यंत आपण जसं की तुम्ही बघू शकता, इकडे आपण 20-20 मीटरच्या घेत होतो रिडिंग. हां. आता इकडे आपण साईज थोडा कमी केला आणि कमी केलं. कमी म्हणजे किती केलं? 10 मीटरच्या घेत आहोत. या समोरून निघ ना. तुम्ही बघू शकता गाईज, तो आहे इन्स्ट्रुमेंट डम्पी लेवल. आपला भरत भाई बेकरा आहे. आम्ही झालं फायनली गाईज, आपला प्रोजेक्ट कंप्लीट झालेला आहे. 2:41 सर्वांची वाट लागली आहे. तुम्ही चेहरे बघू शकता. तर फायनली मित्रांनो, आपला प्रोजेक्ट हा कंप्लीट झालेला आहे. आणि सरांनी म्हटलं की आपण सर्व ग्रुप मिळून एक फोटो काढूया आणि सर्वजण आपापल्या घरी जाऊया. तर चला जाऊया आपण फोटो काढायला. तर भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.